Yes, try to solve these types of problem. First problem, differentiate yes, try to solve these types of problem. Question, differentiate the following functions with respect to x. First one, x raised to x plus tan x raised to x. Yes. First step, consider this function as y. Let us consider, let y is equal to x raised to x plus tan x raised to x. Now note that log of m plus n is not equal to log of m plus log of n. So तुम्ही इकडे काय करू शकता, log of m plus n इज इक्वल टू log of m plus log of n असं नाही लिहू शकत, म्हणून तुम्ही या टर्मचं डायरेक्ट लॉगॅरिथम किंवा लॉग नाही घेऊ शकत. देअरफोर आपण काय करणार, हे जे पहिलं फंक्शन आहे त्याला u नी कन्सिडर करणार, हे दुसरं फंक्शन आहे ते v नी कन्सिडर करणार. मग तुमचं फंक्शन काय तयार होणार, पुट u इज इक्वल टू x रेज टू x अँड v इज इक्वल टू tan x रेज टू x. सो y कसा चेंज होईल, देअरफोर y इज इक्वल टू u प्लस v. डिफरन्शिएशन घ्या त्याचं, x बरोबर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, देअरफोर dy बाय dx इज इक्वल टू du बाय dx प्लस dv बाय dx. याला नंबर फर्स्ट कन्सिडर करा. नाव पहिलं फंक्शन काय तुमचं, नाव पहिलं फंक्शन आहे तुमचं u इज इक्वल टू एक्स रेस टू एक्स. फंक्शन रेस टू फंक्शनचा फॉर्म आहे, मग तुम्हाला काय करावं लागेल, दोन्ही साईडचं लॉग घ्यावं लागेल. टेकिंग लॉग ऑन बोथ साईड्स, टेकिंग लॉग ऑन बोथ साईड्स, देअरफोर लॉग u इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स रेस टू एक्स. लॉगच्या रूलप्रमाणे इंडेक्स समोर एक्स इंटू लॉग ऑफ एक्स, लॉग यू इज इक्वल टू ओके डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. एल एच एसचा काय होईल, लॉग वायचा काय येत होता 1/y dy बाय डी एक्स, तसं इथे काय होणार 1/u du बाय डी एक्स इज इक्वल टू, इकडे दोन फंक्शनचा प्रोडक्ट आहे, मग प्रोडक्ट रूल वापरावं लागेल. प्रोडक्ट रूल काय आहे, पहिलं फंक्शन कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड. येस, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय 1/x प्लस दुसरं फंक्शन कॉन्स्टंट म्हणजे लॉग एक्स ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स किती 1, इकडे एक्स एक्स कॅन्सल, हे झालं 1/u du बाय डी एक्स इज इक्वल टू, यस इकडे एक्स एक्स कॅन्सल झाला 1 प्लस लॉग एक्स. हा जो u इकडे डिवाइडला इकडे आल्यानंतर मल्टिप्लाय करून टाका, देअरफोर du बाय डी एक्स इज इक्वल टू u टाइम्स 1 प्लस लॉग एक्स. u ची व्हॅल्यू इकडनं टाकून द्या, u ची व्हॅल्यू काय आहे एक्स रेस टू एक्स, देअरफोर du बाय डी एक्सची व्हॅल्यू किती, du बाय डी एक्स इज इक्वल टू एक्स रेस टू एक्स इंटू ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स. त्याला नंबर 2 कन्सिडर करा. नेक्स्ट इकडनं आता व्ही ची व्हॅल्यू बघा, व्ही ची व्हॅल्यू किती आहे tan x रेस टू एक्स, ते कन्सिडर करा. नाव v इज इक्वल टू tan x रेस टू एक्स. ओके, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स, फंक्शन रेस टू फंक्शन फॉर्म आहे, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स, therefore log v is equal to log of tan x raised to x.
परत एक्सपोनेन्शियल जी पॉवर आहे ती समोर येणार, मग काय होणार आहे एक्स इंटू लॉग ऑफ टॅन एक्स. कोणाची व्हॅल्यू लॉग व्हीची. डिफरन्शिएशन घ्या, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. देअरफॉर इकडे लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह प्रमाणे लॉग व्हीचा डेरिव्हेटिव्ह 1/v dv/dx इज इक्वल टू, परत प्रोडक्ट रूल, पहिलं फंक्शन कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1/tan x इंटू टॅनचा डेरिव्हेटिव्ह. टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय, टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स. टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स प्लस दुसरं फंक्शन कॉन्स्टंट लॉग ऑफ टॅन एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स फर्स्ट इज 1. नाउ हा जो व्ही आहे तो तिकडे शिफ्ट करता येईल. देअरफॉर काय होणार dv/dx इज इक्वल टू व्ही इंटू ब्रॅकेट एक्स इंटू 1/tan म्हणजे काय लिहिता येईल तुम्हाला कॉटमध्ये लिहिता येईल, किंवा सेक जो आहे तो कोसेकमध्ये लिहिता येईल. देअरफॉर काय होणार हा 1/tan x इंटू सेक जो आहे तो कशामध्ये लिहिता येईल कॉस स्क्वेअर एक्स प्लस लॉग ऑफ टॅन एक्स. नेक्स्ट 1/tan म्हणजे काय होणार, व्हीची व्हॅल्यू टाकून द्या. व्हीची व्हॅल्यू काय आहे, इकडे आहे व्हीची व्हॅल्यू. व्हीची व्हॅल्यू काय आहे टॅन एक्स रेस टू एक्स इंटू ब्रॅकेट, ठीक आहे, एक्स अपॉन टॅन जो आहे 1/tan कसा लिहिता येईल तुम्हाला कॉट एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स प्लस लॉग ऑफ टॅन एक्स. कॉट म्हणजे काय असतो कॉस अपॉन साईन, लिहून टाकूया. टॅन एक्स रेस टू एक्स इंटू ब्रॅकेट एक्स कॉस एक्स अपॉन साईन एक्स, कॉटची फोड केली इंटू हे 1/cos स्क्वेअर एक्स तर आहेच आहे, प्लस लॉग ऑफ टॅन एक्स. या पॉवरमधला एक कॉस या कॉस बरोबर कॅन्सल. देअरफॉर टॅन एक्स रेस टू एक्स इंटू एक्स अपॉन साइन एक्स इंटू कॉस एक्स प्लस लॉग ऑफ टॅन एक्स. 2 मल्टिप्लाय आणि 2 डिवाइड करतो या टर्मला. टॅन एक्स रेस टू एक्स इंटू 2x 2 मल्टिप्लाय 2 डिवाइड 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स प्लस लॉग ऑफ टॅन एक्स. हा कुठला फॉर्म्युला झाला 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स. हा कशाचा फॉर्म्युला आहे साइन 2x. देअरफॉर बाय dx इज इक्वल टू dv/dx इज इक्वल टू tan x रेस टू x इंटू ब्रॅकेट 2x अपॉन 2 साइन 2x होईल बघा, साइन 2x प्लस लॉग ऑफ tan x. आणि 1/sin म्हणजे काय होणार कोसेक. देअरफॉर काय होणार tan x रेस टू x इंटू 2x इंटू कोसेक ऑफ 2x प्लस लॉग ऑफ tan x. देअरफॉर याला नंबर 3 कन्सिडर करा. du/dx ची व्हॅल्यूला आपण 2 कन्सिडर केलं आहे. dv/dx ची व्हॅल्यू याला 3 कन्सिडर केलं. या दोन्ही व्हॅल्यू एक नंबरमध्ये टाकून द्या. युझिंग अबाव व्हॅल्यू
in equation 1. therefore इक्वेशन 1 परत लिहितो dy बाय dx इज इक्वल टू dv बाय dx प्लस पहिला du बाय dx प्लस dv बाय dx. 2 नंबरवरनं du बाय dx ची व्हॅल्यू बघा काय आहे, ती आहे x रेस टू x इंटू 1 प्लस लॉग x. देअरफोर काय होणार x रेस टू x इंटू 1 प्लस लॉग x प्लस आत्ता आलेली व्हॅल्यू काय आहे tan x रेस टू x इंटू ब्रॅकेट 2x कोसेक 2x प्लस लॉग ऑफ tan x. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम x रेस टू x प्लस a रेस टू a. solution let y is equal to x raised to x plus a raised to a. आता a raised to a हा कॉन्स्टंट आहे, तो काय वेगळा असा काही फंक्शन नाही आहे, त्यामुळे इथे काही सेपरेट u आणि v म्हणायची गरज नाही, तुम्ही डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेऊ शकता. येस, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह कसा फंक्शन बघा कुठला आहे y इज इक्वल टू एक्स रेस टू एक्स प्लस ए रेस टू ए. ए रेस टू ए हा कॉन्स्टंट आहे, त्याच्यासाठी काय व्हॅल्यू टाकण्याची गरज नाही, फक्त एक्स रेस टू एक्ससाठी व्हॅल्यू टाका. देअरफोर काय होणार पुट एक्स रेस टू एक्स इज इक्वल टू यू. देअरफोर कसं तयार होईल हे y इज इक्वल टू यू प्लस ए रेस टू ए. देअरफोर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, differentiate with respect to x. therefore dy by dx is equal to du by dx plus ही कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह किती असतो 0 प्लस 0. therefore काय होणार आहे dy by dx is equal to du by dx ओनली. याला नंबर 1 कन्सिडर करा. नेक्स्ट आता u काय आहे तुमची u ची व्हॅल्यू तो कन्सिडर करा. नाव u is equal to x raised to x. therefore taking log on both side function raised to function form है, taking log on both sides. therefore log u is equal to log of x raised to x. therefore log u is equal to power समोर x into log x. taking differentiation on both sides, differentiate with respect to x. therefore 1 upon u into du by dx is equal to use product rule. using product rule the derivative is first function constant, derivative of second log x derivative 1 upon x plus second function as it is, derivative of first x is 1, x cancel. therefore 1 upon u du by dx is equal to 1 plus simply log x. u जो आहे तो शिफ्ट करा RHS ला. therefore काय होणार du by dx is equal to u times 1 plus log x. येस, u ची व्हॅल्यू टाकून द्या. u ची व्हॅल्यू काय आहे x रेस टू x. u ची व्हॅल्यू काय आहे x रेस टू x. therefore काय होणार आहे du by dx is equal to x raised to x into bracket 1 plus log x. ही जी व्हॅल्यू आहे ती 1 नंबरमध्ये टाकून द्या. using above value in equation फर्स्ट नंबरचं इक्वेशन काय आहे dy by dx is equal to du by dx. therefore dy by dx is equal to du by dx ची व्हॅल्यू इथं आली आहे x raised to x into bracket 1 plus log of x. okay, next problem third one x raised to x plus a raised to x plus x raised to a plus a raised to a. first step denoted it as y.
लेट वाय इज इक्वल टू एक्स रेस टू एक्स प्लस ए रेस टू एक्स प्लस एक्स रेस टू ए प्लस ए रेस टू ए. इथं ए रेस टू ए हे काय आहे कॉन्स्टंट, त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 येणार आहे. मग त्यासाठी काय व्हॅल्यू टाकण्याची गरज नाही, फक्त 1 2 3 टर्मसाठी ज्या काय आहे व्हेरिएबल एक्समधल्या आहे तर त्यांच्यासाठी यू व्ही आणि डब्ल्यू हे 3 फंक्शन वापरून टाका. देअरफॉर पुट एक्स रेस टू एक्स इज इक्वल टू यू, ए रेस टू एक्स इज इक्वल टू व्ही अँड एक्स रेस टू ए इज इक्वल टू डब्ल्यू. देअरफॉर कसा चेंज झाला वायमध्ये, वाय इज इक्वल टू यू प्लस व्ही प्लस डब्ल्यू प्लस ए रेस टू ए. देअरफॉर डी वाय बाय डी एक्स डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. Therefore, dy by dx is equal to du by dx plus dv by dx plus dw by dx plus हे कॉन्स्टंट आहे ए रेस टू ए, त्याचा डेरिव्हेटिव्ह 0, त्याला नंबर 1 कन्सिडर करा. यस, एक एक टर्मचा डेरिव्हेटिव्ह घेऊया. फर्स्ट u इज इक्वल टू एक्स रेस टू एक्स. देअरफॉर डिफरन्शिएट पहिला लॉग घ्यावा लागेल. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, फंक्शन रेस टू फंक्शन फॉर्म आहे. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. देअरफॉर लॉग u इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स रेस टू एक्स. डिफरन्शिएशन घ्या, पॉवर जी आहे ती समोर लिहा. लॉग u इज इक्वल टू एक्स टाइम्स लॉग एक्स. Therefore, differentiate with respect to x. काय होईल मग डिफरन्शिएशन, लॉग u चं होणार 1/u du बाय dx. इकडे प्रोडक्ट रूल, पहिलं फंक्शन कॉन्स्टंट, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x. लॉग एक्स ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स किती 1. इकडे एक्स एक्स कॅन्सल, यू शिफ्ट करा. du बाय dx इज इक्वल टू यू शिफ्ट केला यू टाइम्स 1 प्लस लॉग एक्स. यूची व्हॅल्यू टाकून द्या. यूची व्हॅल्यू काय आहे एक्स रेस टू एक्स. यूची व्हॅल्यू काय आहे, यूची व्हॅल्यू एक्स रेस टू एक्स टाकून द्या. देअरफॉर काय होणार du बाय dx इज इक्वल टू एक्स रेस टू एक्स इंटू ब्रॅकेट 1 प्लस लॉग ऑफ एक्स. त्याला नंबर फर्स्ट कन्सिडर करा, फर्स्ट वन. नाव सेकंडसाठी v is equal to, now v is equal to a raised to x. त्याचं डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेता येईल तुम्हाला, a raised to x डेरिव्हेटिव्ह. देअरफॉर काय होणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. काय होणार डेरिव्हेटिव्ह, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x काय होणार हा dv बाय dx इज इक्वल टू ए रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो ए रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ ए. याला नंबर सेकंड कन्सिडर करा. नाव इज इक्वल टू एक्स रेस टू ए. याचा पण डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेता येईल तुम्हाला. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स dw बाय dx इज इक्वल टू एक्स रेस टू एनच्या फॉर्म्युल्याप्रमाणे. एक्स रेस टू एनचा डेरिव्हेटिव्ह काय असतो एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. तसाच ए इंटू एक्स रेस टू ए मायनस 1. याला नंबर 3 युजिंग इक्वेशन 2 3 4 in 1 2 3 and 4 in equation 1. 1 नंबरचं इक्वेशन या प्रकारचं आहे. dy बाय dx इज इक्वल टू du बाय dx प्लस dv बाय dx प्लस dw बाय dx विच इज इक्वल टू, पहिल्याचा आन्सर किती आलं आहे तुमचं 1 नंबरमध्ये, 1 नंबरमध्ये आलं आहे एक्स रेस टू एक्स इंटू ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स. दुसऱ्याचा आन्सर किती आलं आहे तुमचं ए रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ ए प्लस तिसऱ्याचा आन्सर काय आलं आहे तुमचं ए इंटू एक्स रेस टू ए मायनस 1. हे तुमचं रिक्वायर्ड डेरिव्हेटिव्ह होईल. ओके, थँक्यू.